मित्रांनो, आज पण मी या खाडीत येतोय. जस्ट ओटी चालू झाले आणि पाहू शकता आजूबाजूला किती गच्च मॅंग्रोव्ह मधले काही प्रजातीची झाडं आहेत. आणि पाहूया, आज आपण खाडीमध्ये गेल्यावरती आपल्याला समजेल. मित्र पाहू शकता, आज पण खाडीमध्ये चांगल्या प्रकारे पाणी ओटलं आहे. आणि मी आता चाललो आहे पुढे. आज मी एकटा चाललो आहे. आपल्याला काय भेटतं, समोर टिटव्या दिसत आहेत तुम्हाला. आणि प्रयत्न करूया आज आपल्याला काय भेटतं ते. जास्त नाही, एका तास थांबलो तर थांबेल खाडी आणि परत निघता येईल. ताबडतोबच परत निघणार आहोत. त्यामुळे आता मी जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग पाहूया आपण आजचा दिवस कसा जातो ते. समोर ह्या मॅंग्रोव्ह फॉरेस्टच्या जवळ मी आलो आहे. पाहू शकता, खाडीमध्ये अजून बरंच पाणी आहे. तुम्ही पाहू शकता, खाडीमध्ये माझ्या सुट्टीला काही माणसं पण आहेत. लांब अंतरावरती मला दिसत आहेत. तर पाहू आजच्या दिवसामध्ये काय होईल ते. तुम्ही पाहू शकता, इकडे खूप अंतरावरती माणसं पण आहेत खाडीमध्ये. ते पण इकडे वरच्या बाजूला क्रॉस करून चालले. मी आता जस्ट आधी अंदाज घेतोय पाण्याचा, काय किती आहेत ते. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवेन मला पाण्यात किती वेळ थांबायचा. ते वाटतं घरात परत चालले, कारण पाणी वाटतं सगळं थांबलेलं आहे आणि ते रिटर्न चाललेत. पाहू शकता, खाडीमध्ये माणसं आहेत. पाहू शकता मित्रांनो, पाणी रिटर्न फिरायला सुरुवात झाली. मी मार्किंगला काट्या लावल्या होत्या, त्या आता पाण्याला टच झाल्या आहेत
आणि हे समोर दगड दिसतात, तिथे मी भरतीचे व्हिडिओ तिकडनं बनवायचो. तुम्ही पाहू शकता पाणी किती खाली उतरतं ते. आणि ह्या भागामध्येही पाहू शकता तुम्ही पाण्याची लेवल काय आहे ते. भरतीला हे सगळं पाणी भरतं. मी आता जस्ट पाण्याला रिटर्न फिरायला सुरुवात झाले. एकदम हळूहळू आहे त्यामुळे समजत नाही, पण मी मार्किंगला काट्या लावल्या होत्या त्या आता पाण्यामध्ये गेल्या. तुम्ही पाहू शकता ही माझी मार्किंगच्या ह्या दोन्ही काठ्या होत्या, त्या दोन्ही पण आता पाण्यामध्ये आहेत. त्यामुळे मी आता जास्त रिस्क न घेताना परत निघायचं ठरवलं आहे, कारण मला बाहेर पडेपर्यंत कमीत कमी 5 ते 10 मिनटं लागतील. तर मी आता आतनं पूर्ण रिटर्न चाललो आहे. तुम्ही पाहू शकता ती लांबवरती दगड दिसतात, तिथे मी संध्याकाळचा हाय टाईडचा व्हिडिओ बनवला होता. आता मी तुम्हाला त्याच व्हिडिओला जॉईन करून लो टाईडचा पण व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून मी आज स्पेशली आलो होतो खाडीमध्ये. संपूर्ण खाडी निर्मनुष्य आहे आणि मी आता पुन्हा परतीच्या वाटेला निघतो आहे. तर पाहूया, तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करेन ह्या व्हिडिओमधनं. आता पण रिटर्न चाललो. तुम्ही पाहू शकता किती अंतर मला त्या मँग्रोवचे जे ट्रीज आहेत तिथपर्यंत जायला लागतं. मी आता किनाऱ्याने चाललो आहे, कारण इथे पाणी आहे. अंगावरती पाणी उडायची भीती वाटते, म्हणून मी जस्ट रिलॅक्स वॉक घेतो आहे. तर पाहू शकता इथे मी एक मार्किंगला काठी लावली होती, ती पण ऑलमोस्ट पाण्याला टच करते. आणि हे मँग्रोव्ज आता आपल्याला इकडनं जायचं आहे तिकडे, पण मी तुम्हाला सिम्पल जस्ट चेक करण्यासाठी तिथे चाललो. जर तिथे माझ्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ मी 5-1 मिनटं इथं वाट बघेल मला काय भेटतं का, आणि नंतर मग परतीचा प्रवास चालू आहे. पाहू शकता मी इथे लावलेली काठी ऑलमोस्ट पाण्यामध्ये, त्यामुळे मी काही ते आता टाईमपास करणार नाही आहे. पाहू शकता पाणी पण एकदम स्थिर झालं आहे. थोडासा फ्लो आहे खालच्या बाजूला इथे पाहू शकतात, पण मी काय जास्त थांबणार नाही, मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे. आणि आज मी एकटा आलो आहे, त्यामुळे मी काय जास्त टेन्शन घेणार नाही आहे. इथे एक 2-3 मिनटं मी वेट करेन आणि इथनं मग मी घरी जायला निघेन. ही परतीची वाट आहे. चला मित्रांनो, आता मी घरी चाललो आहे. तुम्ही पाहू शकता मी ज्या वाटेने आलो त्याच वाटेने घरी जाणार आहे. आणि लो टाईडचा फरक तुम्हाला इथे आता थोड्या वेळाने हाय टाईड पण चालू होईल, तुम्हाला फरक जाणवेल इथे. पण मी आता घरी निघालो आहे, त्यामुळे मी काय जास्त हेडेक घेणार नाही आहे. जितना होता येईल तिथनं पटापट घरी निघण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. इकडे छोटीशी डबकी आहेत आणि ह्या डबक्यामध्ये बोरीची पिल्लं आहेत. तर मी आता ह्या मँग्रोवच्या छोट्याशा फॉरेस्टमधनं घरी जायला निघालो आहे. अजून काही वर्षांत हे फॉरेस्ट पण एकदम ठीक होईल आणि मग इकडनं येणं जाणं पण खूप डिफिकल्ट असणार आहे. तर चला, जोपर्यंत आनंद लुटता येईल तोपर्यंत लुटायचा इकडचा. नंतर हे ठीक झाल्यानंतर काहीही करता येणार नाही. हे पहा इकडे फ्लॉवरिंग झाली आहे. तुम्ही समोर घर बघू शकता. त्या दिवशी मी
बहाव म्हणून त्या झाडाचा फोटो घेतला होता. तुम्ही पाहू शकता दूरवरती तुम्हाला ते घर दिसेल आणि त्याच्यासमोर तो सोनमोहर पीत मोहर म्हणून तो दिसेल. चला मग जास्त वेळ न घालताना आपण पहिलं या खाडीतून बाहेर पडूया, कारण हाय टाईड खूप स्पीडने येते. आपल्याला अंदाज भेटायच्या आधीच पाणी भरलेलं असेल. तर बेटर पहिलं एक्झिट करूया, मग विचार करूया. तसं अजून बराच टाईम असेल, अजून एक 15-20 मिनटं तरी नक्की लागतील इथपर्यंत पाणी रिवर्स व्हायला. पण मी एकटा असल्यामुळे जास्त काही रिक्स घेणार नाही. हे पाहिजे अजून पाणी उतरतच आहे, पण मला काही रिक्स घ्यायची नाही आहे. बेटर जेवढ्या लवकर खाडीतून बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर खाडीतून बाहेर पडायचं, कारण हा पूर्ण भाग हाय टाईडमध्ये कवर होतो. इतकं की तुम्हाला मी त्याचे मार्किंग दाखवले असते, पण आता इथे सध्या दिसत नाही आहे. पण एवढं नक्की, मी उभा आहे त्यापेक्षा जास्त टाईड असतो एवढं मात्र नक्की आहे. टिटव्या बघा ओरडत आहेत डोक्यावरती. कारण त्यांनी वाटतं ह्या भागामध्ये येणारी जाणारी वर्दळ नसते, त्यामुळे मला पाहून ते थोडेसे आश्चर्यचकित झाले असतील, म्हणून जास्त जोरजोरात ओरडत होत्या. चला मग आता आपण रिटर्न ब्रिजकडे चाललो. मी तुम्हाला दाखवतो ब्रिजचा रस्ता. इथे झाडावरती माकडे आहेत, हे बा वरती तेव्हा. समोर तिथे पानकोंबडी होती, पण तिथं दिसणार नाही तुम्हाला, कारण ती जाळीमध्ये पुष्कळ. आणि हा पहा अंदर, तो बघा जाळीतनं निघून गेला. आपण ब्रिजच्या इकडे आलो आहोत, तुम्ही पाहू शकता. आता मी इथनं ही स्ट्रीम क्रॉस करेन. खाडीमध्ये पूर्वीचे काही मासे दिसायला सुरुवात झाली आहे, तर प्रयत्न करू पुढच्या वेळेला मी माझा फिशिंग स्टिक गळ घेऊन येईन. पाहूया भेटतात का ह्याच्यात काही मासे, ते प्रयत्न करूया. आता ही मी छोटीशी स्ट्रीम क्रॉस करतो आहे. तुम्ही इथे मार्किंग पाहू शकता कुठपर्यंत पाणी असतं ते. हे पूर्ण ओव्हरफ्लो झालेलं असतं. हे जे दगडावरती 2 झाडं दिसतात ती संपूर्ण पाण्यामध्ये गेलेली असतात. कधी कधी रस्त्यावरती पण हे हे सगळं वाहून गेलं आहे, ते सगळं पाण्यामध्ये, भरतीमध्ये एवढा पूर्ण भाग पाण्यामध्ये असतो. त्यामुळे तुम्ही असं विचार करू शकता अर्ध्यापेक्षा जास्त ब्रिज हा पाण्यामध्ये होता. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला इथे ती पाण्याची लेअर पण दिसेल. ही पाण्याची लेअर आहे, तिथपर्यंत पाणी चढतं. चला मग हा व्हिडिओ मी इथे थोडा स्टॉप करतो, मला वरती चढायचं आहे.
मी आता बांधावरती आलो आहे ब्रिजवरती आणि माझी रिटर्न वाट आता चालू झाली आहे. ही आमच्या काही गावातली घरं आहेत, तुम्हाला इथे दिसत असेल. ही ही उंचावरती आहेत म्हणून दिसतात. माझं घर ह्या आमराई ही झाडं दिसतात गच्च तिथे आहे. ते नारळाचं झाड दिसताना त्या बाजूला आमची घर आहे. ती मध्ये मध्ये तुम्हाला नारळाचे ती माझ्याच घरातल्या बागेतली नारळाची झाडं आहेत. चला आपण पाहूया. आता मी पाण्यातून बाहेर आलो आहे, तुम्ही पाहू शकता. मी एकदा इथे हाय टाईडला येईन तर तुम्हाला इथे किती पाणी असतं ते समजेल. आणि समोर पाहू शकता वांदर वाटतं काहीतरी शिकारीसाठी तिथे बसला आहे. मे बी तो पण मला पाहतोय. चला मग आता आपण घरी जाऊया. मगाशी मी येताना या इथे रस्ता आहे वरती, हा जो गोठ्याची रिपेरिंग चालू आहे ना त्याच्या खालच्या साईडला रस्ता आहे, टार रोड डांबरी रस्ता. आणि मी आता शेतातून चाललो आहे. शॉर्टकट जरा ऊन आहे म्हणून मी ह्या रस्त्याची निवड केली आहे. थोडा शेडमध्ये आहे आणि नंतर शेतातून जायचं आहे आपल्याला. पाहू शकता हिटमध्ये प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी बसण्यासाठी किती सुंदर जागा तयार केली. आता मी इथनं बाहेर पडतोय. समोर ती झाडं दिसतात, ती आंब्याची झाडं. आणि हा ही उंचावरती, त्याच्यात एक्झॅक्ट उंचावरती ती उंच झाड आहे, तिथे आमची घर आहे. मगाशी मी तुम्हाला खाडीतून जे घर दाखवलं होतं तेही घर, आणि समोर जो सोनमोहर तो आहे. पाहू शकता किती सुंदर दृश्य आहे ते. मी झूम करून घेतो, दाखवतो. हा पहा, ह्या झाडावरती पहाटे खूप मधमाशा येतात. चला आता माझी एक्झिट ह्या आंब्याच्या झाडापासून आहे, मग मी टार रोडवरती. चला हा व्हिडिओ मी इथे संपवतो. जय हिंद.